अबोल प्रीत हृदयात बहरली. भाग 21. सेजल तोंड बारीक करून बघू लागली. तेवढ्यात रीमा खाली आली. मामी, ती माझी फ्रेंड आहे सेजल. आजपासून ती इथेच राहणार, रीमा म्हणाली. आता मात्र केतकी गप्प बसली. सोनाली तर काहीच बोलली नाही. ती फक्त सेजलला बघत होती. चल सेजल, मी तुला तुझी रूम दाखवते, असं म्हणून रीमा तिला घेऊन गेली. ताई बघा ना, कुणाला विचारलं सुद्धा नाही आणि तिच्या मैत्रिणीला राहायला घेऊन आली, जसं काय तिच्या बापाचं घर आहे, केतकी म्हणाली. अविनाशला विचारलं असेल तिने, असं म्हणून सोनाली तिच्या रूममध्ये निघून गेली. सेजल, आज तुझं सामान येथे लाव आणि उद्यापासून तू ऑफिस जॉईन कर. आधी जिथे काम करत होती तिथेच. तुला काही लागलं तर नक्की सांग. मी माझ्या रूममध्ये आहे, रीमा म्हणाली. रीमा, थँक्स. तू आणि जिजू माझ्यासाठी एवढं काही करत आहात, सेजल म्हणाली. सेजल, बेस्ट फ्रेंड आहे ना मी तुझी, मग एवढे पण नाही करू शकत का मी तुझ्यासाठी? चल तू आराम कर, मी जाते, राधा उठली असेल, असं म्हणून रीमा निघून गेली. रीमाचे मनोमन आभार मानत होती, पण मनाच्या एका कोपऱ्यात तिला जेलसी फील होत होते. कारण रीमा सोबत किती काही झालं, किती संघर्ष केला तिने, आणि आता आता किती सुखाचा संसार आहे तिचा. अविनाश किती प्रेम करतो तिच्यावर, सेजल तोच विचार करत होती. संध्याकाळी रीमा राधाला घेऊन गॅलरीत बसली होती. अविनाश मागून आला आणि त्याने हळूच तिला मागून मिठी मारली. तशी ती दचकली. अवी, तुम्ही? मी किती घाबरले होते, रीमा म्हणाली. यात घाबरायचं काय? इथे माझ्या व्यतिरिक्त दुसरे कोण आहे तुला मिठी मारणारं, अविनाश म्हणाला आणि त्याने राधाला घ्यायला हात पुढे केले. जा, आधी फ्रेश होऊन या, नंतर घ्या तिला, रीमा म्हणाली. परी, डॅडी 2 मिनिटात आले, नंतर परीसोबत खेळणार, असं म्हणून तो फ्रेश व्हायला निघून गेला. रात्री सगळेजण जेवायला खाली आले. रीमाने सेजलला बोलावून आणलं. तिला सर्वांसोबत जेवायला खूपच ऑकवर्ड वाटत होते, कारण ते रीमाचे सासर होते. पण रीमाने तिला कसं तरी बाहेर आणलं. तिने थोडंसं खाल्लं आणि तिच्या रूममध्ये निघून गेली. अवी, तुम्ही आज कामच करत बसणार का? किती उशीर झालाय, रीमा लॅपटॉप घेऊन बसलेल्या अविनाशला म्हणाली. अविने समोरील लॅपटॉप बाजूला ठेवला आणि तिच्याजवळ गेला. आधी त्याने राधाकडे बघितले. ती पाळण्यात शांत झोपलेली होती. तो हळूच तिच्याजवळ गेला आणि तिला जवळ ओढलं. माझ्याशिवाय झोप नाही येत, तो मुश्किलपणे म्हणाला. तसं काही नाही, खूप उशीर झाला म्हणून बोलत होते मी, रीमा अडखळत म्हणाली. मग मी रोज तुझ्याजवळ असतो तर तू लगेच झोपी जाते, मग आज का नाही झोपली अजून, अविनाश तिला आणखी जवळ घेत म्हणाला. अशीच नाही आली झोप मला, ती त्याच्या कुशीत तोंड लपवत म्हणाली. त्याने तिची मान वर केली आणि अलगद तिच्या ओठांवर ओठ टेकवले. हळूहळू तिचे हात त्याच्या पाठीवरून फिरू लागले आणि त्याचे हात तिच्या केसात. काही वेळांनी दोघेही एकमेकात गुंतून गेले. इकडे केतकी आणि विकास त्यांच्या रूममध्ये भांडत होते. सर्वांचे जेवण झाल्यावर विकास रात्री खूप उशिरा घरी आला होता. तुम्ही रोज रात्री सगळे झोपल्यावर दारू पिऊन येतात. जेवताना रोज ताई मला विचारतात. मलाही त्यांना खोटं खोटं सांगावं लागतं, काम वाढले म्हणून. पण आता तुमच्या या रोजच्या सवयीला वैतागली आहे मी. शॉपवर जेवढे पैसे तुम्ही कमावतात सगळे दारू सट्टा यामध्ये गमावून टाकतात. ताईला कळलं ना की तुम्हाला हे सगळे व्यसन आहे तर घरातून हाकलून देतील तुम्हाला आणि तुमच्यासोबत मलाही, केतकी थोड्या मोठ्यानेच म्हणाली. तशी विकासने सनकन तिच्या कानाखाली ठेवून दिली. परत माझ्यासमोर आवाज चढवून बोलली ना तर विचार कर, तो अडखळत म्हणाला आणि तिथेच असलेल्या बेडवर लडखडून पडला. केतकी मात्र काहीच न बोलता गालाला हात लावून त्याला बघत होती. दुसऱ्या दिवशी सेजल आणि अविनाश सोबत ऑफिसला निघून गेले. काही दिवस असेच निघून गेले. आता राधा 4 महिन्याची झाली होती. आज रीमा, सेजल आणि अविनाश सरोजा आणि विकीच्या लग्नाला जाणार होते. एका मंदिरात अगदी साध्या पद्धतीने सरोजा आणि विकीने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. ते दोघे आईसोबत येणार होते आणि इकडून हे तिघे डायरेक्ट मंदिरात जाणार होते. थोड्याच वेळात सर्वजण मंदिरात पोहोचले. सरोजाने आधी राधाला रीमाच्या कुशीतून घेतलं. आता तिला थोडं समजायला लागलं होतं, त्यामुळे ती लगेच रडायला लागली. मॅडम, राधाला ओळख लागते वाटतं आता, सरोजा म्हणाली.
हो, तिला जे रोज घेतात त्यांच्याजवळच जाते ती फक्त. सेजल जवळ सुद्धा नाही जात. मी, अवी, आजी आजोबा बस एवढ्यांजवळच जाते, रीमा म्हणाली. अविनाशने राधाला सरोजा जवळून घेतलं. त्याच्याजवळ जाताच ती शांत झाली. लग्नाची सगळी तयारी झाली होती. फक्त सरोजाचा भाऊ यायचा बाकी होता. 5 मिनिटात तोही आला आणि त्याच्यासोबत वहिनीला आलेलं बघून सरोजा खूप खुश झाली. सरोजा, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे, विकी म्हणाला. ओ, आम्हालाही बघायचं आहे काय आणलं आहे, रीमा म्हणाली. विकीने हातातील पिशवीतून एक बॉक्स काढला. त्यामध्ये काही सोन्याचे दागिने होते. ते बघून सर्वजण खूप खुश झाले. याची काही गरज नव्हती. मी तशी तुमच्यासोबत खुश राहू शकते, सरोजा म्हणाली. पण माझी इच्छा होती हे आणायची. खूप दिवसाचे पैसे जमा करत होतो मी माझ्या बायकोच्या दागिन्यांसाठी, विकी म्हणाला. रीमाने मंगळसूत्र बाजूला ठेवलं आणि बाकीचे दागिने सरोजाच्या गळ्यात घातले. त्या दागिन्यामध्ये ती आणखीनच सुंदर दिसत होती. सरोजा आणि विकी सप्तपदी घेऊन जन्मभराचे जोडीदार झाले आणि आता सरोजा ही विकीसोबत सुखाने नांदू लागली. त्यांचं नवीनच लग्न झाल्यामुळे अविनाशने सर्वांसाठी पिकनिकचा प्लॅन बनवला. यामध्ये त्याने त्याचे मित्र अजय, अनिकेत, त्यांच्या फॅमिलीलाही बोलवले. राखी, विशाल, सरोजा, आई, विकी सगळेजण उद्या सकाळी जाणार होते. उद्या सकाळी लवकर निघायचं, त्यामुळे आज रात्री सगळेजण लवकरच जेवायला आले. आई, बाबा तुम्ही पण चला ना आमच्यासोबत, मामा मामी पण येत आहेत, अविनाश म्हणाला. अशोकराव तर जायला तयार होते, पण सोनालीने मात्र नकार दिला. सोनाली, चल ना, किती दिवस झाले आपण सगळेजण मिळून बाहेर नाही गेलो. आपण तिथे राधाला घेऊन बसू, मुलं एन्जॉय करतील, अशोकराव म्हणाले. शेवटी सोनालीही जायला तयार झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण तयार होऊन खाली आले. अनिकेत, पूजा, त्यांचा मुलगा अभि आणि अजय, पायल, त्यांची मुलगी सानिया सगळेजण सोबत सर देशमुख बंगल्यासमोर पोहोचले. सरोजा आणि विकी पण आईसोबत आले. तिथेही सगळेजण तयार होऊन बाहेर आले. अविनाशने एक मोठी बस बुक केली होती. सगळेजण आपापल्या पार्टनरसोबत बसमध्ये बसले. राधाला सोनाली आणि अशोकराव जवळ राहायची सवय लागली होती, त्यामुळे ती बसमध्येही त्यांच्या जवळच होती. त्यामुळे रीमा आणि अविनाश दोघेही जवळजवळ बसलेले होते. बस सुरू झाली आणि अविनाशने रीमाचा हात हातात घेतला. तिने त्याच्या खांद्यावर मान टाकली आणि बाहेरील वातावरण बघत प्रवास एन्जॉय करू लागली. त्यांच्या बाजूच्या सीटवर बसलेली सोनाल मात्र त्यांनाच बघत होती. रीमाला झोप लागली होती आणि अविनाश तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता. थोड्याच वेळात ते एका मोठ्या पार्कमध्ये पोहोचले, जिथे बघण्यासारखं खूप काही होतं. सकाळी कुणीच काही खाल्लं नसलेलं नव्हतं, त्यामुळे सगळ्यांनी घरूनच नाश्ता बनवून आणलेला होता. सगळ्यांनी नाश्ता केला. अवी आज पहिल्यांदाच नाश्त्याच्या इतक्या व्हरायटी सोबत खात आहे, अजय म्हणाला. सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता बनवून आणला होता. अवीने तर घरूनच आणायला नाही सांगितलं होतं, पण लेडीज कुठे ऐकतात आणि त्यांनी आणलं ते चांगलंच केलं. पार्कमध्ये बसून गोल रिंगण करून सर्वांसोबत नाश्ता म्हणा किंवा जेवण करायची मजा वेगळीच असते. सर्वांनी नाश्ता केला आणि गार्डनमध्ये फिरू लागले. लहान मुलांसाठी तिथे खेळायलाही खूप काही होतं, पण अजयची मुलगी ते खेळायचं सोडून राधाच्या जवळजवळ राहत होती. मम्मी, मला एकदा घेऊ दे ना का बेबीला, सानिया म्हणाली. सानिया, ती छोटी आहे ना अजून, तुला नाही घेता येत, तिला पायल म्हणाली. मागच्या वेळेस पण तू अशीच बोलली होतीस, छोटी आहे. आता आधीपेक्षा किती मोठी झाली आहे ती, सानिया तोत्र बोलत होती. म्हणजे तिला आठवते की आधी राधाला भेटली आहे ती, रीमा आश्चर्याने म्हणाली. हे सगळं आठवते तिला, पायल तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. पण राधाला घ्यायला नकार दिल्यामुळे सानिया मात्र गाल फुगवून बसली होती. सानिया, तुला घ्यायचं आहे ना तिला, रीमा हळूच तिच्याजवळ जाऊन म्हणाली. हो, ती पटकन बोलली. ठीक आहे, मग तू मांडी घाल, मी देते तिला तुझ्याजवळ, रीमा म्हणाली. सानिया लगेच मांडी घालून बसली. रीमाने राधाला तिच्या मांडीवर अलगद ठेवलं. तिचे हात सानियाच्या मांडीवर ठेवले. त्यातच ती खूप खुश झाली. ती राधाच्या डोक्यावरून हळूहळू हात फिरवू लागली. तेवढ्यात अविनाश, अजय, अनिकेत तिथे आले. रीमा, चल ना तिकडे, छान तलाव आहे, आपण तिथे जाऊ, अविनाश म्हणाला. पण अवी, राधा, रीमा म्हणाली. तिला मी सांभाळते, सोनाली पटकन
पुढे येत बोलली आणि तिने राधाला स्वतःजवळ घेतलं. खरं तर सानिया तिला काही करेल म्हणून सोनालीने तिला पटकन घेतलं होतं. लहान मुलांचा काही भरोसा नसतो. काही वेळ चांगलं खेळलं आणि लगेच केस ओढले, काही त्याला मारलं. सोनालीला त्यांची भीती वाटत होती. चल आता, राधाला आई सांभाळेल असं म्हणून अविनाश रीमाचा हात पकडला. पायल आणि पूजा अविनाशने रीमाचा हात पकडला. पायल आणि पूजा पण अजय आणि अनिकेत सोबत गेल्या. अभि आणि सानिया मात्र राधामुळे तिथेच सोनाली आणि अशोकरावांजवळ थांबले. सगळेजण तलाव बघण्यासाठी तलावाजवळ जाऊन थांबले.